नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं जो 56 लाखाचा आकडा आहे कर्जमाफीचा, त्यातील एकूण 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. कारण पहिली यादी, दुसरी यादी म्हणत एकूण 17 लाख शेतकऱ्यांची आता कर्जमाफी झालेल्या कर्जमाफीच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. आता प्रत्येकालाच प्रश्न पडला असेल की मग माझं यादीमध्ये नाव आहे का नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही आपल्या नावाची खात्री करू शकता. कारण या याद्या प्रत्येक गावामध्ये आता पोचलेल्या आहेत. तुमच्या CSC सेंटरमध्ये जावा, आपली सरकार सेवा केंद्रामध्ये जावा, तिथे जाऊन आपल्या यादीमध्ये नाव आहे का चेक करा. जर तुम्ही 30 सप्टेंबर 2025 रोजी जर थकबाकीदार असाल व 2 लाखाच्या आतील शेतकरी असाल, त्याची ही पहिल्या टप्प्याची पहिली यादी एकूण यादी आलेली आहे. कारण सध्या ज्या याद्या येत आहेत त्या फक्त ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखाच्या आतील आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या सध्या येत आहेत. त्यामुळे तुमचं जर कर्ज 2 लाखाच्या आतील असेल, तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी जर थकीत असेल किंवा 31 मार्च 2026च्या अगोदर भरलेलं नसेल, तर अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या टप्प्याटप्प्याने येत आहेत. पहिले 553 आली, परत 7 लाख आली, अशी एकूण टोटल आता 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या प्रत्येक गावामध्ये पोचलेल्या आहेत. त्या याद्या आपल्याला कुठं पाहता येत नाहीत. याद्या ह्या आपले सरकार सेवा केंद्र CSC सेंटर प्रत्येक गावाच्या PCवर अपलोड करण्यात आले आहेत. कारण त्यांच्याकडेच याद्या का आल्यात? कारण त्यांच्याकडे आता त्या याद्या आलेल्या आहेत आणि त्या याद्यानुसार तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचं आहे, आधार KYC करायचे आहे. कारण KYC केली तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होणार आहे. OTPद्वारे KYC होणार नाही, तर स्तंभ देऊनच KYC पूर्ण होणार आहे. आता या व्हिडिओ पाहणाऱ्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आले त्यांनी निश्चित कमेंट करा की माझी कर्जमाफी झाली आहे, कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे. किंवा असेही शेतकरी आता खूप शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असाही आहे की याद्या आलेल्या आहेत परंतु त्या यादीमध्ये नाव नाही, असंही काही जणांचं म्हणणं आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, अजूनही याद्या येणार आहेत. एकूण 3 याद्या आलेल्या आहेत कमी जास्त प्रमाणे, पहिली, दुसरी आणि तिसरी. अशा तिसऱ्या यादीमध्ये टोटल आत्तापर्यंत 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येकाच्या आपले सरकार सेवा केंद्र CSC सेंटरला हे याद्या कॉम्प्युटरला अपलोड करण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत याद्या अपलोड करण्यामुळं आज दुपारी 10, 11, 12च्या पुढून खूप याद्या अपलोड झालेल्या आहेत. त्यामुळं खूप शेतकऱ्यांना असं होतं की मी कर्जमाफीत आहे, थकबाकीदार आहे, परंतु मला यादी कशी पाहिजे? तर आपली सरकार सेवा केंद्रामध्ये जा. तुमचं जर नाव असेल तर चेक करा, नाव असेल तर तुम्ही KYC करा, आधार प्रमाणीकरण करा, तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटेल. आता विषय राहिला, थकबाकीदार आहे ह्याची खात्री आहे, परंतु कर्जमाफीच्या यादीत नाव आलेलं नाही, असाही काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव हे याच्यानंतरची जी यादी प्रसिद्ध होईल त्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. अगोदर जिल्हा मध्यवर्ती बँकाच्याच जास्त याद्या आलेल्या होत्या, त्यामुळं प्रत्येकाला वाटत होतं की माझं HDFCचं बँक आहे, ICCचं बँक कर्ज आहे, SBIचं कर्ज आहे. त्यामुळं अशा सर्वांच्याही बँकांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. मुख्य म्हणजे जे आयकर भरणारे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांच्या याद्या फिल्टर करून, चेक करून टप्प्याटप्प्यानं पाठवण्यात येत आहेत. आता ह्याच्यानंतरची यादी कधी येऊ शकते? तर जसं आयकर विभागाच्या याद्या चाळल्यानंतर, फिल्टर केल्यानंतर तो आयकर भरणारा शेतकरी आहे का नाही हे पाहून लगेच अजून चौथीही यादी कधीही अचानक येऊ शकते. त्यामुळं आता खूप शेतकऱ्यांची नावं आलेली नाहीत, अजूनही काही शेतकरी वाट पाहत आहेत. अशा शेतकऱ्यांनीही चौथ्या यादीची प्रतीक्षा करा. परंतु माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की एकूण आतापर्यंत 17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत आणि या 17 लाखांच्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये 30 जुलैच्या अगोदर वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यांची नावं आलेली आहेत त्यांनी तातडीनं जाऊन आपली KYC पूर्ण करा. लागलीच कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल व नवीन पीक कर्ज घेण्यासाठी तुम्ही तयार राहाल. ही जी एक अपडेट द्यायची होती, कारण पहिली यादी आली, दुसरी यादी आली, अशा म्हणत टोटल आज 17 लाख शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील याद्या आलेल्या आहेत.
या याद्या तुम्ही CSC सेंटरला जाऊन आपली सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन पाहू शकता तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटला आहे का नाही. प्रत्येक गावामध्ये या याद्या पोचलेल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत, SBIच्या आहेत, इतर सर्व बँकाच्या याद्या टप्प्याटप्प्याने येत आहेत. ज्यांच्या अजून आलेल्या नाहीत त्यांनी प्रतीक्षा करा, वेट करा. अजून पुढच्या यादीमध्येही तुमचं नाव येऊ शकतं. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.